अक्षय शिंदेच्या बनावट एन्काउंटर प्रकरणाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयामध्ये सकाळी पार पडली। या सुनावणीमध्ये न्यायालयानं राज्य सरकारला दणका देत या प्रकरणाशी संबंधित 5 पोलिसांवरती गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले। अक्षय शिंदेच्या सुनावणीला पुन्हा थोड्याच वेळामध्ये सुरुवात होणार आहे। सुनावणी दरम्यान गुन्हे शाखेसह पोलीस आयुक्तांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। अक्षय शिंदेच्या बनावट एन्काउंटर प्रकरणाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात सकाळी पार पडली आहे। या सुनावणीमध्ये न्यायालयानं सरकारला दणका दिलाय। या प्रकरणाशी संबंधित 5 पोलिसांवरती गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत। अक्षय शिंदे फेक एन्काउंटर प्रकरणाची सकाळी सुनावणी पार पडलेली आहे। हा एन्काउंटर फेक होता असा विरोधकांनी आरोप केलेला आणि त्यानुसार ही सुनावणी घेण्यात आलेली होती। भाग्यश्री माझी सहकारी या संदर्भातली माहिती देते। भाग्यश्री, नक्कीच तृप्ती, खरं तर अक्षय शिंदे हा या संदर्भातला जो एन्काउंटर झाला होता त्याच्यानंतर त्याच्या आईवडिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतलेली होती आणि यावेळी त्यांनी सांगितलेलं होतं की हा एन्काउंटर नाही तर ही हत्या करण्यात आलेली आहे। त्यानंतर तिथून ते सगळं प्रकरण सुरू झालं होतं आणि कटार नवरे जे आहेत त्यांनी त्यांची जी केस आहे ती हाती घेतलेली पाहायला मिळाली होती। आता त्यानंतर न्यायालयाने या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला होता। ठाणे न्यायदंडाधिकाऱ्यांकडनं काही कागदपत्र मागवली होती। हा गुप्त अहवाल होता आणि हा जेव्हा अहवाल आला त्यामध्ये पोलिसांची चूक असल्याचं समोर आलेलं होतं। त्यानंतर न्यायमूर्तींनी सांगितलेलं होतं की एक SIT फॉर्म करा। त्याप्रमाणे लक्ष्मी गौतम आयुक्त लक्ष्मी गौतम यांच्या अध्यक्षतेखाली ही एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे। मात्र पोलीस खूप दिवस झाले तरी पेपर जे आहेत ते SIT जी समिती आहे त्यांच्याकडे देत नव्हते। त्यामुळे मागील सुनावणीमध्ये पोलिसांना देखील त्यांनी न्यायमूर्तींनी झापलेलं होतं की तुम्ही पेपर का देत नाही आणि जर तुम्ही पेपर दिला नाहीत तर आम्हाला त्याच्यावर कंटेम्प्ट कोर्टाचा अवमान केल्याची जे गुन्हा आहे तो तुमच्यावर दाखल करावा लागेल। त्यानंतर संध्याकाळी शुक्रवारी संध्याकाळी हे जे पेपर आहेत हे SIT पर्यंत ट्रान्सफर झाल्याची माहिती मिळाली। मात्र अजूनही FIR जी आहे ती झालेली नाही आहे। त्याच्यामुळे त्या संदर्भात आज रेवती डेरे यांनी पुन्हा एकदा पोलीस आणि SITला या संदर्भात प्रश्न विचारलेले पाहायला मिळतात की इतके दिवस झाले तरी अजून FIR कशी नोंद करण्यात आली नाही आणि त्याचसाठी आज 4:30 वाजता गुन्हे शाखेचे जे सहपोलीस आयुक्त आहेत त्यांना हजर राहण्याचे देखील न्यायमूर्तींनी आदेश दिलेले पाहायला मिळतात। त्यामुळे यानंतर या सुनावणीमध्ये काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। भाग्यश्री, धन्यवाद संपूर्ण माहिती करता।